सिकंदर शेखचे वडील राशिद शेख यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। साम टीव्ही सोबत बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितलंय की सिकंदर निर्दोष असून त्याला जाणून बुजून या प्रकरणात अडकवलं जात आहे। तर महाराष्ट्र, पंजाब आणि केंद्र सरकारने त्याला बाहेर काढण्यासाठी मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाब पोलिसांनी सिकंदरला अटक केली आहे। मोहोळ ते मोहाली हे कनेक्शन आता ज्याच्यामुळं चर्चेला चाललंय तो महाराष्ट्र केसरी सोलापूर जिल्ह्याचा सुपुत्र सिकंदर शेख हा आता नव्यानं चर्चेत आलेला आहे। सिकंदरवर काय अन्याय झालेला आहे, सिकंदरला अटॅक करण्याचा की सिकंदर तसं वागलेलं नाही। पण पंजाब पोलिसांना असू दे ना तर महाराष्ट्र पोलिसांना असू दे की त्यांना एवढी विनंती आहे आमची की सिकंदर महाराष्ट्राला पदक कमवून देण्याला मुलगा देते आणि एवढं मोठं नाव करण्यात असलं करण्यात कशाला, पण त्याला कुणीतरी फसवलं गेलेलं आहे। योगा अजून बी महाराष्ट्र केसरीला उतरणार, सिकंदर हिंदी केसरीला उतरणार अजून बी ती पैलवान कसा आहे माता जिद्देवाना या महाराष्ट्राला पदक नॅशनलचं पदक आणून देणार आहे। इंडियन आर्मी मध्ये भरती झालेला आहे ती। कॅमेरा नागेशची पासो विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज सोलापूर। या बातमीसह बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।